झिरो वेस्टचे फायदे. स्वच्छ पर्यावरण, कचरा व्यवस्थापनावर कमी खर्च, प्रदूषणात घट, हरित रोजगार निर्मिती, नैसर्गिक संसाधनांचे संरक्षण, झिरो प्लास्टिक. बाजार दिवस कसा करायचा उद्देश. बाजारात आणि खरेदीतून निर्माण होणारा प्लास्टिक कचरा थांबवणे, व्यापारी आणि ग्राहक दोघांमध्येही पर्यावरणपूरक सवय निर्माण करणे, घरोघरी कंपोस्ट तयार करण्याची चळवळ, प्रत्येक घरात एक हांडा कंपोस्ट अभियान राबवा, ओला कचरा टाळण्यासाठी छोट्या डब्यांचा वापर करा, तयार कंपोस्ट शेतीत किंवा बागेत वापरा, झिरो प्लास्टिकचा बाजार दिवस. आठवड्यातून एक दिवस प्लास्टिक मुक्त बाजार ठेवा. विक्रेत्यांनी फक्त कापडी किंवा कागदी पिशव्यांचा वापर करावा. खरेदीला स्वतःची पिशवी आणण्यासाठी प्रोत्साहन द्या. उद्देश. बाजारात आणि खरेदीतून निर्माण होणारा प्लास्टिक कचरा थांबवणे, व्यापारी आणि ग्राहक दोघांमध्ये पर्यावरणपूर्वक सवय निर्माण करणे. आपण काय करू शकतो. घरी ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करा. कंपोस्ट बिन वापरा. प्लास्टिक पिशव्या न वापरता कापडी पिशव्या वापरा. थोडे खरेदी करा, टिकाऊ खरेदी करा. रिसायकलिंग केलेल्या जुनी वस्तू द्या. सातत्य आणि प्रोत्साहन. महिन्याच्या शेवटी सर्वात चांगले सहकार्य करणाऱ्या व्यापाऱ्याला किंवा ग्राहकाला झिरो प्लास्टिक चॅम्पियन पुरस्कार द्या. एक दिवस नाहीतर दर दिवशी झिरो प्लास्टिक अशी पुढील मोहीम राबवा. फायदे. बाजारात कचरा कमी होतो, स्वच्छता सुधारते, स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन मिळते, नागरिकांमध्ये पर्यावरणाविषयी जागृती वाढते. झिरो प्लास्टिक बाजार दिवस. आठवड्यातून एक दिवस प्लास्टिक मुक्त बाजार ठेवणे. विक्रेत्यांनी व खरेदीदारांनी फक्त कापडी किंवा कागदी पिशव्या वापर करावा. दर आठवड्यातील एक दिवस असे पुढील 3 महिने करणे. 3 महिन्यानंतर आठवड्यातील 2 दिवस प्लास्टिक मुक्त ठेवणे. नंतरच्या 3 महिन्यानंतर 3 दिवस आठवड्यातील प्लास्टिक मुक्त ठेवणे आणि हळूहळू पूर्ण आठवडा प्लास्टिक मुक्त करणे. ही सर्व उपाययोजना काही अंतरांच्या काळाने केल्यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल होईल आणि आपला देश प्लास्टिक मुक्त होईल. स्वच्छ भारत, समृद्ध भारत. झिरो प्लास्टिक बाजार दिवस. आठवड्यातून एक दिवस प्लास्टिक मुक्त बाजार ठेवणे. विक्रेत्यांनी व खरेदीदारांनी फक्त कापडी किंवा कागदी पिशव्या वापरायच्या. दर आठवड्यातील एक दिवस असे पुढील 3 महिने करणे. 3 महिन्यानंतर आठवड्यातील 2 दिवस प्लास्टिक मुक्त ठेवणे. नंतरच्या 3 महिन्यानंतर 3 दिवस आठवड्यातील प्लास्टिक मुक्त ठेवणे आणि हळूहळू पूर्ण आठवडा प्लास्टिक मुक्त करणे. ही सर्व उपाययोजना काही अंतराच्या काळाने केल्यामुळे लोकांच्या मानसिकतेत बदल होईल आणि आपला देश प्लास्टिक मुक्त होईल. स्वच्छ भारत, समृद्ध भारत.